राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले. त्यांनी केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले. बोलू द्या, मला फरक पडत नाही. आणि बातम्या पण लागल्या. मला खरं तर खूप वाईट याचं वाटतं. आपण सगळे खूप मित्र आहोत. आमच्या प्रसार माध्यमांनी सुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे. बातम्या काय लागल्या, मुरलीधर मोहोळ 3,000 कोटीची जमीन 350 का 300 कोटी 300 कोटीत घेतली, हडप मोळ अडचणीत, हडप मोळ गोत्यात. मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना 30-32 वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय. मी वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या परिस्थिती आली ते तुम्ही मांडली. माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण देणं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज मी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट इथं सही शिक्क्याचं की त्याचा सुद्धा रिपोर्ट माझ्याकडे. मी तो ह्या सगळ्यांना पाठवला, सगळ्यांना, की बाबांनो चुकीचे आरोप करू नका. मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका. शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतोय, मी वाईट काहीतरी करतोय, माझ्या पुणेकरांशी मी प्रतारणा करतोय, त्यांच्या विश्वासाला तडा जातोय, मी तुम्हाला सांगतो स्वतःहून बाजूला होईल. पण चुकीचे आरोप आणि चुकीच्या विषयाला कृपया मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण. आणि म्हणून मला एवढंच वाटतं की राजू शेट्टी जे बोललेत, मी त्यांचा आदर करतो. आजही त्यांनी माझ्याशी कधी चर्चेला यावं, एक फोन त्यांनी केला पाहिजे होता मला, एक, की मुरलीधर मोहोळ, मी तुम्हाला आतापर्यंत 4 वेळा दिल्लीला भेटलो, शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली. हा विषय असा की तुमच्यावर आरोप केला जातोय, तर तुम्ही एकदा बोला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात दूध का दूध पाणी का पाणी. आता तो व्यवहार गोखले आणि ट्रस्ट हा कायदेशीर बेकायदेशीर ते कोण ठरवेल, संबंधित व्यवस्था ठरवेल. आज मला सांगा, पुण्यात कुठं रेट आहे हो? ती 1 लाख स्क्वेअर, मी माहिती घेतली, खूप खोलात गेलो, 1,20,000 स्क्वेअर फीटची जागा आहे. तिचे व्हॅल्युएशन 3,000 कोटी. मुंबईत एका नेत्याने आखलेचे तारे तोडले, 4,000 कोटी गेले. अरे बाबा, पुण्यात 20,000 सगळ्यात मोकळ्या जागेचा 20,000 पर स्क्वेअर फूटच्या रेटपेक्षा हायएस्ट रेट पुण्यात नाही, कुठंच नाहीये. मुंबईत मलबार हिलला सुद्धा नाही. आज तुम्ही काय लावलंय? 300, 350, 350 कोटीची जागा 3,000 कोटी, हडप अडचण नाही बाबा. मग माझी एवढीच विनंती राहील की या सगळ्या याच्यामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी थोडी वास्तविकता तपासू, सत्यता तपासू. जर त्याच्यात दोषी कोणी आढळलं तर त्याला कोणी सोडू नका, माझ्याशी सोडू नका. म्हणून माझी आपल्याला हीच विनंती होती की मी नव्हतो पुण्यात 4 दिवस, आणि कोण काय बोलतं कोण काय बोलतं याच्यामध्ये मला असं वाटतं काही इंटरेस्ट नाही. मी नाही बोललो. मला माझ्या पुणेकरांशी जी माझी बांधिलकी मी ती जपली पाहिजे. आणि तुम्ही मंडळी ह्या लोकशाहीचा स्तंभ आहात, त्यामुळं तुम्ही मला विचारणं, जे विचाराल ते मला बंधनकारक आहे तुम्हाला उत्तर देणं, का तर माझं ते कर्तव्य आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रसार माध्यमांना, माझ्या पत्रकारांना मला जे विचारतील ते सांगणं माझं कर्तव्य आहे. मला असं वाटतंय का की मूळ विषयापासून हा सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते पॉलिटिसाइज केलं जाते म्हणून समोर आलं ना? बघा ना, शेट्टी साहेब बोलले, नंतर पुण्यातले आमचे काही नेते त्याच्यात सहभागी झाले. आज तर काय नवीनच सुरू झाले कालपासून. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्याच्यावर जाणारच नाही. मी पुन्हा टीका बघा मी कधीच करत नाही. माझ्यावर झालंय, मी क्लिअर त्याचं मला असं वाटतं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. तुम्ही पैलवान जरी असाल तरी मी कोल्हापूरचा रांगडागडी आहे. हे बघा, मी तर कुस्ती केलेली आहे. मी कोल्हापूरला होतो. कुस्ती 2 प्रकारची असते बघा, एक खरी कुस्ती असते आणि एक नुरा कुस्ती असते. राजू शेट्टी हे नुरा कुस्तीचे पैलवान वाटतात मला. माहिती घ्या, खरी कुस्ती करा ना, माझी तयारी आहे कधी पण. नुरा कुस्ती नका करू. नुरा कुस्तीने काय होत नाही. नुरा कुस्ती आणि खरी कुस्ती यातला फरक पुणेकर पण जातात आणि खरं तर कोल्हापूरवाल्यांना पण माहिती आहे नुरा कुस्ती कोणतं. अण्णा, तुम्ही पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये. मी पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, आम्ही नाव घेतो. रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलं, जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना, की काय म्हणतात बघा, आम्ही वाचलं, मला ते कुठून ना कुठून आलं. निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर. तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही. आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही. काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे. आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले, त्याच्यावर टीका करतायत.
आणि मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कर तुळजापूरकर बोलते. अण्णा, हा प्रश्न हे उपस्थित होत आहे की मला असं वाटतं की आमच्या वरती नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महायुतीतले सगळे नेते आमची जे सांगतील ते आम्ही ऐकतो. आता इथं हा काय प्रकारे काय प्रकरण आहे त्यांचं त्यांनाच माहिती. त्यामुळे मी कुणाला सांगणार नाही, मी कुणालाच पडणार नाही. आधी चंद्रकांत दादा बघा दादांवरती सुद्धा आरोप केले. एक कागद दिला का हो दादांच्या आरोपावरती? एक कागद नाही दिला. तर मला असं वाटतं की तुम्ही लोक पण आता मुंबईत जसं एक सकाळी काही भोंगा वाजतो तसा आता पुण्यातला तुम्ही सुद्धा विचार करा की कोणाला एंटरटेन केलं पाहिजे, कोणाचं वाजवलं पाहिजे, कोणाला आपण विचारलं पाहिजे का? ते तथ्यच नाही ना काही. त्यामुळे मी काय त्या व्यक्तीबद्दल बोलणार पण नाही. आमचा पुष्कर समर्थ आहे.